नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की सोसायटीनी बिल्डरकडून प्रोजेक्ट हँडओव्हर करून घेताना कुठली कागदपत्रे घ्यायची असतात त्या संदर्भाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्रो, तुम्ही समजा एखाद्या बिल्डरकडे फ्लॅट विकत घेतलेला असेल तर बिल्डर काय करतो की सोसायटी बनवतो आणि जेव्हा हा प्रोजेक्ट कंप्लीट होतो तेव्हा सोसायटीला अख्खा प्रोजेक्ट हँडओव्हर करतो आणि बिल्डर बाहेर पडतो। आता हे हँडओव्हर घेताना सोसायटीने बिल्डरकडून त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड कुठले कागदपत्र घ्यायचे असते ते आपण बघूया। पहिला कागद असतो टायटलचा डॉक्युमेंट, म्हणजे बिल्डरनी ज्या जमिनीवर हा प्रोजेक्ट केला त्या जमिनीचा मालकी हक्काचा कागद। आता हे कुठले असतात? एकतर दोन कागद असू शकतात, एक तर 7/12 असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल, दोनपैकी कुठलं तरी एक टायटलचं डॉक्युमेंट असेल। तर बिल्डरकडून आपण सोसायटी हँडओव्हर घेताना पहिलं कागद घ्यायचं असतं ते म्हणजे टायटलचं डॉक्युमेंट, म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड। आणि याच टायटलच्या डॉक्युमेंटसोबत बिल्डरनी जे सर्च रिपोर्ट काढलेलं असतं ते सर्च रिपोर्ट पण आपण घ्यायचं। सेकंड डॉक्युमेंट डीलिंगशी रिलेटेड डॉक्युमेंट। आता डीलिंगशी रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजे काय की बिल्डर आणि मूळ जमिनीचा मालक, हा मूळ जमिनीचा मालक कुठलातरी शेतकरी असेल किंवा अजून कोणी असेल, या दोघांमध्ये जे काही डीलिंग झाले, एक तर बिल्डरनी ही जमीन विकत घेतली असेल तर त्याचं खरेदी खत, बिल्डरनी शेतकऱ्याकडून विकत घेतलेलं खरेदी खत, जर विकत घेतली नसेल जेवी केलं असेल तर जेवीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जेवी डीड असेल तर ती, किंवा शेतकऱ्यासोबत जे काही DA-PA झाले असतील, DA म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट, PA म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी, या पद्धतीचं काही डॉक्युमेंट झालं असेल तर ते डॉक्युमेंट, म्हणजे हे जे मी आता सांगितले 2-3 डॉक्युमेंट हे सगळे डीलिंगशी रिलेटेड डॉक्युमेंट आहेत। म्हणजे पहिला डॉक्युमेंट काय असतं तरी टायटलचा डॉक्युमेंट मालकी हक्काचा, आणि दुसरे डॉक्युमेंट असतात डीलिंगशी रिलेटेड डॉक्युमेंट, आणि तिसरं जो डॉक्युमेंट आहे परमिशन्स आणि NOC। जेव्हा केव्हा बिल्डर एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा वेगवेगळ्या विभागाकडून परमिशन्स घेतो, NOC घेतो। आता परमिशन देणारे कुठलं डिपार्टमेंट आहे? एक तर कलेक्टरकडून NA ची परवानगी घेतो, बांधकाम विभागाकडून बांधकामाची परवानगी घेतो, आणि इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट जे आहे किंवा एखादा रोड जात असेल, हायवे जात असेल तर त्यांच्याकडून NOC घ्यावी लागते। हाय पॉवरच्या ज्या तारा जातात ते जात असेल तर त्या विभागाकडून NOC घ्यावी लागते, किंवा जवळपास एअरपोर्ट असेल तर तिथून NOC, मिलिटरीचा एरिया जवळ असेल तर त्यांच्याकडून NOC, या NOCs आणि बांधकाम विभागाकडून परवानगी, कलेक्टरकडून तुमचे NA ऑर्डर, या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात। तर ही जी काही कागदपत्र आहेत बिल्डरनी प्रोजेक्ट करताना घेतलेली आहेत त्या सगळ्या परमिशन्स आणि NOC, हा तिसरा प्रकार आहे डॉक्युमेंटचा। चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे IODs। IOD म्हणजे काय? इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल किंवा अप्रुव्हल। हे काय असतं? इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल नावाचा डॉक्युमेंट असतो, त्याच्यामध्ये CC पण असतो, कंप्लीशन सर्टिफिकेट, कमेन्समेंट सर्टिफिकेट असतं, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ज्याला आपण OC म्हणतो। हे जे सगळे डॉक्युमेंट आहेत त्याचेसुद्धा जे काही बिल्डरनी डॉक्युमेंट मिळवलेले आहेत किंवा बिल्डरकडे आहेत हे सगळे डॉक्युमेंट आपण हँडओव्हरमध्ये बिल्डरकडून घ्यायचे। हा आहे डॉक्युमेंटमधला चौथा प्रकार। पाचवा जो प्रकार आहे डॉक्युमेंटचा तो म्हणजे अप्रूव्ड प्लॅन। तुमची जी काही इमारत उभी राहते त्या इमारतीचा एक अप्रूव्ड प्लॅन असतो, हा अत्यंत महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, हा पाचवा डॉक्युमेंट। सहावा डॉक्युमेंट जो आहे तो आहे रेराशी रिलेटेड डॉक्युमेंट, किंवा रेराकडे जे काही डॉक्युमेंट दाखल केले ते पाहिजेत। आता इथे एक गोंधळ होतो किंवा गडबड होते। बिल्डर काय म्हणतो, मी जे काही रेराला दिलं ते ऑनलाईन अपलोड आहे ते तुम्ही घेऊन घ्या। असं करायचं नसतं। ऑनलाईन जे काही अपलोड केलेत त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट बिल्डरकडे असतात, आणि इथून पुढे त्या डॉक्युमेंटवर तुमचा हक्क आहे, बिल्डरचा नाही। त्याच्यामुळे ही सगळी डॉक्युमेंट्स रेराशी रिलेटेड डॉक्युमेंट हे तुम्ही बिल्डरकडून हँडओव्हरमध्ये घ्यायचं। मग रेराशी रिलेटेड डॉक्युमेंट काय काय असतात? नंबर 1, एक तर रेराचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असतं। नंबर 2, फॉर्म 3, फॉर्म 4, फॉर्म 5 असे 3 फॉर्म्स असतात
ते फॉर्म्स घ्यायचे. आणि नंबर 3, रेराकडे यांनी जे जे ॲफिडेविट्स दिलेले आहेत त्याची ओरिजिनल कॉपी बिल्डरकडेच असणार, ते सगळे ॲफिडेविट पण घ्यायचे. म्हणजे 6 नंबरची जी तुमची लिस्ट आहे किंवा 6 नंबरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेराशी रिलेटेड हे सगळे डॉक्युमेंट असतात. 7वा नंबरचा जो डॉक्युमेंट आहे तो आहे ऑल कॉन्ट्रॅक्ट्स. आता ऑल कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे कुठले आणि का? जेव्हा बिल्डर बिल्डिंग बांधतो किंवा एखादा प्रोजेक्ट करतो तेव्हा तो सेंटरिंगवाल्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो, तो इलेक्ट्रिशियनशी कॉन्ट्रॅक्ट करतो, तो प्लंबरशी कॉन्ट्रॅक्ट करतो, तो टाईल्सवाल्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो, तो सिमेंट सप्लाय करणाऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो. असे वेगवेगळ्या वेंडर्सची हा बिल्डर कॉन्ट्रॅक्ट करतो. कुठल्या नावाने? तुमच्या प्रोजेक्टच्या नावाने. प्रोजेक्ट तुम्हाला हँडओव्हर करून जाताना हे सगळे कॉन्ट्रॅक्टच्या ज्या कॉपी आहेत त्यांनी ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टच्या कॉपी तुम्हाला हँडओव्हर करायचे असतात. हे झालं 7वा डॉक्युमेंट होतं कॉन्ट्रॅक्ट. 8वं डॉक्युमेंट आहे, हे 8वं डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आहे आर्किटेक्टचं इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं सर्टिफिकेट. म्हणजे ज्या आर्किटेक्टनी या इमारतीचं ब्ल्यूप्रिंट केलं त्यांनी इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं सर्टिफिकेट द्यायचं असतं. 99% केसमध्ये बिल्डर हा इंडिव्हिज्युअल फ्लॅटचा आर्किटेक्टचं सर्टिफिकेट देत नाही. का देत नाही? कारण सोसायटीवाल्यांना माहीतच नसतं की असं काही घ्यायचं असतं. हे का घ्यायचं असतं? कन्स्ट्रक्शन कॉस्ट जेव्हा आपण विचार करतो किंवा सिंकिंग फंड्सबद्दल जेव्हा आपल्याला पुढे काम पडतं तेव्हा हे जे इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं आर्किटेक्टचं सर्टिफिकेट आहे हे कामी येतं सिंकिंग फंडसाठी. त्यामुळे हे मॅन्डेटरी आहे, हे आपण बिल्डरकडून नेहमी हँडओव्हरमध्ये घ्यायचं असतं. तर हा जो 8वा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये आपण कुठले कुठले डॉक्युमेंट घेतले पाहिजे? आर्किटेक्टशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट. ते काय असतात? त्याच्यातील पहिला डॉक्युमेंट असतो फ्लॅटचा कार्पेट एरिया संदर्भात सर्टिफिकेट असतं, हा पहिला कागद. दुसरा कन्स्ट्रक्शन कॉस्टची रिलेटेड हा जो सर्टिफिकेट असतं ते दुसरं सर्टिफिकेट. तिसरा कागद आर्किटेक्ट आणि बिल्डर यांच्यामध्ये जो काही कॉन्ट्रॅक्ट झाला त्या कॉन्ट्रॅक्टची कॉपी. आणि चौथा कागद सगळे ड्रॉइंग्स, जी तुमची बिल्डिंग असते त्याचे सगळे ड्रॉइंग्स. आणि आर्किटेक्टलासुद्धा कोणीतरी वेंडर असतो त्याचा, कोणीतरी त्याचे कन्सल्टंट असतात, त्यांचेही जे काही रिपोर्ट्स असतील हे सगळं घ्यायचं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आर्किटेक्टच्या डॉक्युमेंटमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स. महत्त्वाचं म्हणजे इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं सर्टिफिकेट सिंकिंग फंडसाठी ते लागतं आणि ते आठवणीने घ्यायचं. 9वं डॉक्युमेंट लिस्ट ऑफ सोल्ड युनिट्स आणि अनसोल्ड युनिट याची लिस्ट बिल्डरकडून आपण हँडओव्हरमध्ये आठवणीने घ्यायची. ती आपल्याला महत्त्वाची लिस्ट आहे, ती पाहिजेच. आता हे 9वं डॉक्युमेंट मागताना याच्यामध्ये पण 3 प्रकारचे डॉक्युमेंट घ्यायचे असतात. एक तर अग्रीमेंट टू सेल, दुसरं जे काही सेल डीड झाले ते, आणि तिसरं पजेशन लेटर्स. तर या 9व्या डॉक्युमेंटमध्ये हे 3 डॉक्युमेंट सगळे आपण हँडओव्हरमध्ये घ्यायचे. जो 10वा प्रकार आहे किंवा जो 10वा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे मॉर्टगेज डीड. जेव्हा केव्हा बिल्डर एखादा प्रोजेक्ट उभं करतो किंवा एखादी बिल्डिंग बांधते तेव्हा तो त्या प्रोजेक्टवर कुठल्या ना कुठल्या बँकेकडून किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूटकडून पैसे लोन उचलत असतो. आणि लोन घेताना ही तुमची बिल्डिंग हा प्रोजेक्ट मॉर्टगेज करत असतो. त्याच्यामुळे असे जे काही मॉर्टगेज केलं आहे त्याची डीड आणि प्रोजेक्ट हँडओव्हर करताना बिल्डरनी त्या संबंधित बँकेचं कर्ज चुकता केल्याचं NOC आणि तुमचा प्रोजेक्ट रिलीज केला याचं रिलीज डीड, असे 3 डॉक्युमेंट घ्यायचे. कशामध्ये? मॉर्टगेजच्या आपल्या चेकलिस्टमध्ये. तर हा झाला 10वा डॉक्युमेंट, ज्याच्यात आपण 3 डॉक्युमेंट आपण बिल्डरकडून घेतो. 11वा डॉक्युमेंट लिटिगेशन. ही चेकलिस्ट तुम्ही नेहमी सोबत ठेवायची. 11मध्ये लिटिगेशन. त्या प्रोजेक्टवर जर लिटिगेशन असेल तर लिटिगेशनशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट आपण बिल्डरकडून घ्यायचे. आणि शेवटचा नंबर किंवा शेवटचा डॉक्युमेंट चेकलिस्टमधील 12वा नंबरचा डॉक्युमेंट तो म्हणजे ड्राफ्ट घ्यायचा. कशाचा ड्राफ्ट घ्यायचा? डीड ऑफ कन्व्हेन्स. ड्राफ्ट डीड ऑफ कन्व्हेन्स हे अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बिल्डरनी तुम्हाला प्रोजेक्ट हँडओव्हर करताना तुम्हाला जर ड्राफ्ट डीड ऑफ कन्व्हेन्स दिलं नाही तर त्या जागेचा मालक बिल्डरच राहतो.
त्या जागेवर 1-2 वर्षानंतर वाढीव FSI आला तर तो FSI बिल्डर वापरणार. अजून कुठला सरकारी काही बेनिफिट त्या जागेवर आलं सगळं तो वापरणार. म्हणजे तुम्हाला 12 मजली बिल्डिंग आत्ता बांधून दिली, 2 वर्षानंतर बिल्डर परत येतो, तिथे अजून 2 मजले चढवतो, त्याच्याकडे तो राईट राहतो. का राहतो? कारण तुम्ही लोक हँडओव्हर करताना ड्राफ्ट डीड ऑफ कन्व्हेन्स तुम्ही करत नाही. नेहमी हा डॉक्युमेंट करून घ्यायचा, त्याच्या सह्या घ्यायच्या आणि हा डॉक्युमेंट तुम्ही 3 महिन्याच्या आत रजिस्टर करून घ्यायचं. म्हणजे जी काही सोसायटी आहे ती तुमच्या जी काही जमीन आहे जमिनीचा 7/12 आहे तो तुमच्या नावे होतो, बिल्डरच्या नावे राहत नाही. तर एकंदरीत असे चेकलिस्टमध्ये 12 चेकलिस्ट आहेत. मी परत एकदा शॉर्टमध्ये ते रिपीट करतो म्हणजे तुम्हाला आठवेल की पहिला जो डॉक्युमेंट असतो तो 7/12 किंवा टायटलचा डॉक्युमेंट. दुसरा जो डॉक्युमेंट आहे तो डीलिंगशी रिलेटेड जेवढे काही डॉक्युमेंट्स असतात ते म्हणजे अग्रीमेंट किंवा DAPA असतात. तिसरं जे डॉक्युमेंट आहे, तिसरं डॉक्युमेंट परमिशन्स आणि NOCचं डॉक्युमेंट. ज्या काही बिल्डरनी परमिशन्स घेतल्या, NOC घेतल्या ते आहे, ते घ्यायचं हँडओव्हरमध्ये. चौथं जे डॉक्युमेंट आहे IODs, जे काही IODs आहे ते बिल्डरकडून घ्यायचं. पाचवं जे डॉक्युमेंट आहे अप्रूव्ड प्लॅन बिल्डरकडे असतो, तो आपण हँडओव्हरमध्ये घ्यायचा. 6वं डॉक्युमेंट आहे रेराशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट जे असतात त्या 6व्या डॉक्युमेंटमध्ये आहे चेकलिस्टमध्ये. 7वं डॉक्युमेंट आहे ऑल कॉन्ट्रॅक्ट्स. बिल्डरने जे काही सप्लायरशी वेंडरशी कॉन्ट्रॅक्ट केलं ते सगळे कॉन्ट्रॅक्टचे आपण कॉपीज ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट्स आपण हँडओव्हरमध्ये घ्यायचे. 8वं डॉक्युमेंट आहे आर्किटेक्टचं इंडिव्हिज्युअल फ्लॅटचं सर्टिफिकेट घ्यायचं, हे सिंकिंग फंडच्या वेळी लागतं. आणि 9वं डॉक्युमेंट आहे लिस्ट ऑफ सोल्ड युनिट अनसोल्ड युनिट. आणि 10वं डॉक्युमेंट आहे मॉर्टगेज डीड. बँकेकडून बिल्डरने जे काही लोन घेतलं त्या संदर्भाने मॉर्टगेजची डीड आणि लोन पे केल्याचं रिलीज डीड NOC पण घ्यायचं. 11वं डॉक्युमेंट आहे लिटिगेशनशी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट घ्यायचे. आणि शेवटचं आणि 12वं डॉक्युमेंट म्हणजे ड्राफ्ट कन्व्हेन्स डीड. हे 12 डॉक्युमेंटची तुम्ही चेकलिस्ट बनवून घ्यायची आणि सोसायटी हँडओव्हर करताना हे सगळे डॉक्युमेंट घ्यायचे. तेव्हाच तुम्ही बिल्डरच्या कागदावर सही करायचं की सोसायटीला सगळे हँडओव्हर झाले. यातलं एखादं डॉक्युमेंट जर बिल्डर देत नसेल तर तुम्ही हँडओव्हर प्रोसिजर इनकम्प्लीट आहे असं शेरा मारा. म्हणजे उद्या बिल्डरचा गळा दाबता येईल आणि जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहे ते मागवता येईल. तर मित्र, ही होती माहिती. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट हँडओव्हर घेता तेव्हा बिल्डरकडून कुठले डॉक्युमेंट घ्यायचे त्या संदर्भाने माहिती आणि डिटेल चेकलिस्ट. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. ज्यांना काम आहे त्यांनी नाव, गाव, जिल्हा लिहा आणि व्हॉट्सअपला मेसेज टाका. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि योग्य तो कायदेशीर सल्ला देऊ. बाय.